ना साखर, ना गूळ, ना पाक, तरीसुद्धा इतके ड्रायफ्रूटचे आपण मस्त सुपर सॉफ्ट असे लाडू बनवलेले आहेत. ते पण चुटकीसरशी. जयच किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. असे लाडू तुम्ही घरी बनवू शकतात आणि आपल्याला त्यासाठी स्वीट मार्टमध्ये जाण्याची सुद्धा गरज नाही. 1000 ते 1200 रुपये किलोने हे लाडू मिळतात. ते अगदी कमी पैशामध्ये आपण घरी बनवू शकतो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. परफेक्ट असं मी तुम्हाला मेजरमेंट सांगणार आहे. आता इथे मी 100 ग्रॅम इतकं खोबरं घेतलेलं आहे. खोबरं जे आपण रेग्युलर घरी आणतो तेच खोबरं घेतलेलं आहे आणि खोबरं चांगलं घ्यायचं बघून. खवट वगैरे वास येत असेल तर ते खोबरं आपण घ्यायचं नाही. चांगलं पांढरं शुभ्र असं खोबरं घेतलेलं आहे. खोबरं आपण आता किसणीने किसून घेणार आहोत. खोबरं किसताना आपल्याला एक काळजी घ्यायची की ते खोबरं फार जाड किंवा फार बारीक नसावं. बघा अशा म्हणजे आपल्याला इतकं जाड बारीकमध्ये हवं आहे. फार बारीक नाही, फार जाडही नाही. तर आता मी सर्व खोबरं किसून घेत आहेत. नंतर मी इथे 50 ग्रॅम अक्रोड घेतले आहेत, 50 ग्रॅम काजू घेतले आणि 50 ग्रॅम बदाम घेतलेले आहेत. बघा आता मी अक्रोड घेतलेले आहेत आणि ते अक्रोड मी सुरीने कट करून घेत आहे. आपण जर मिक्सरला लावून केले तर त्याचा जास्त चुरा होतो, म्हणून मग मी असं सुरीनेच कट करून घेत आहे. अशाच पद्धतीने मी आता बदाम घेतलेले आहेत. बदामसुद्धा आपण आता सुरीनेच कट करून घ्यायचे आहे किंवा छोट्याशा खलबत्ता मुसळीमध्ये तुम्ही जाडसर तुकडे करून घ्यायचे आहे. मी ते सुरीने कट करत आहे. खलबत्त्यामध्ये सुद्धा तुम्ही बारीक करू शकतात. मिक्सरला मात्र करू नका, कारण खूप बारीक भुगा होतो आणि आपल्याला फार बारीक असा चुरा नको आहे. अशा पद्धतीने बघा आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत. आता आपण यानंतर काजू घेणार आहोत. काजूचे सुद्धा मी ह्याच पद्धतीने कट करून घेणार आहे. बदाम कट करायला थोडे कडक जातात. तुम्ही ते खलबत्त्यात सुद्धा करू शकता. काजू बघा मी आता सुरीने अगदी पटापट असं बारीक करून घेत आहे. व्हिडिओ बघता बघता पटकन सबस्क्राईब करून घ्या, लाईकही करून घ्या. बघा आता काजू माझे कट करून झालेले आहेत. बऱ्यापैकी कट करून झालेले आहेत. आता मी हे कट केलेले काजू एका वाटीमध्ये काढून घेणार आहे. अक्रोड, बदाम, काजू आपले कट करून झालेले आहेत. 200 ग्रॅम मी इथे खजूर घेतलेली आहे. खजूर पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एका चाळणीवरती पाणी निथळत ठेवलं आहे. नंतर मी एका बाउलमध्ये हे खजूर काढून घेतलेले आहेत. खजूरसुद्धा मी इथे सुरीनेच कट करून घेणार आहे. म्हणजे जर त्यामध्ये बी वगैरे असली तर ती पटकन आपल्याला नजरेस पडते. जर ती बी मिक्सरच्या भांड्यामध्ये आली तर एखाद्याचं आपलं ब्लेड्स जे असतात मिक्सरचे ते खराब होतात. बघा असं मागचं जे देठ असतं ते काढून घ्यायचं आहे. तुम्ही अशी खजूर आधी बिया चेक करून घ्या आणि नंतर तुम्ही मिक्सरला लावूनसुद्धा बारीक करू शकता. मी सुरीनेच पूर्ण खजूर बारीक करून घेणार आहे. खजूर नरम असल्यामुळे कट करायला अजिबात जड जात नाही. खजूर पण आता बारीक करून झालेली आहे. कढई स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण आपल्या भांड्यांवरती झुरळं किंवा पाले फिरतात. भांडं घेतलं म्हणजे आधी धुवायचं आणि मगच ते यूज करायचं. आता गॅसवर आपण कढई ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये 1.5 चमचा साजूक तूप घालून घेतलेलं आहे. छोटा चमचा आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे. आधी मी बदाम टाकत आहे. अजून तूप तापलं नाही आहे, म्हणून आपण 1 मिनटापर्यंत बदाम परतून घ्यायचे आहेत आणि नंतर यामध्ये काजू, अक्रोड, तुम्ही यामध्ये इतरसुद्धा ड्रायफ्रूट घालू शकतात. 2 चमचे खसखस घेतलेली आहे. खसखस ही ऑप्शनल आहे. आता छान मिक्स करून घ्यायचं आणि मंद आचेवरती आपल्याला याला 3 ते 4 मिनिट असं कलर बदलेपर्यंत, गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. फार डार्क कलर येऊ द्यायचा नाही आहे. आता बघा मी हे सर्व साहित्य एका ताटामध्ये काढून घेत आहे, कारण कलर मस्त गुलाबी गुलाबी आलेला आहे. म्हणजे कच्चापणा आणि मॉइश्चर निघून जातं. आता आपण जे खोबरं किसलेलं आहे ते खोबरं किसून घ्यायचं आहे.
हे सुद्धा आपल्याला मंद आचेवरती किसून घ्यायचं आहे. लो टू मीडियम फ्लेम घेतलेली आहे मी इथे. कंटिन्यू हलवत राहायचं आहे खोबऱ्याला, नाहीतर खोबरं करपतं आणि मग लाडू हे आपले कडू होतात किंवा बेचव लागतात. म्हणून खोबरं भाजताना काळजी घ्यायची आहे. कंटिन्यू आपल्याला उलथणी फिरवत राहायची आहे आणि फार कलर बदलू द्यायचा नाही आहे. तर हलकासा कलर आला की आपल्याला खोबरं लगेच काढून घ्यायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकायला विसरू नका आणि पटकन सबस्क्राईब करून घ्या. माझे असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आता आपण खोबरं पण काढून घेऊ. आता मी परत गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि आपण जी खजूर बारीक करून घेतलेली आहे ती खजूर टाकून घ्यायची आहे आणि लगेच आपल्याला यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे. साजूक तूप टाकत आहे मी. तर बघा 1 चमचा इतकं साजूक तूप टाकत आहे. गरज वाटल्यास मी परत त्यामध्ये साजूक तूप घालणार आहे. आता कंटिन्यू आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. मंद आचेवरती एकदम लो फ्लेमवरती आपल्याला कंटिन्यू अशी खजूर भाजून घ्यायची आहे. ती अगदी सॉफ्ट झाली पाहिजे, तरच आपले लाडू छान होतील. त्यात असे गोळे गोळे राहायला नको. तर आता आपण कंटिन्यू असं उलथणीने दाबून दाबून तिला सॉफ्ट करून घ्यायची आहे. गरज वाटल्यास आपण यामध्ये अजून अर्धा चमचा इतकं साजूक तूप घालून घ्यायचं आहे. जर आपल्याला वाटलं खजूर तळाला चिकटत आहे तर अजून अर्धा ते 1 चमचा तूप आपण घालून घ्यायचं आहे आणि परत कंटिन्यू आपल्याला खजूर हलवत राहायची आहे. बघा आता मस्त आपली खजूर सॉफ्ट होत आलेली आहे. तरीसुद्धा मी अजून 2 ते 3 मिनिट अशीच खजूर भाजून घेणार आहे. अगदी आपल्याला सॉफ्ट झालेली खजूर हवी आहे. आता आपण जे मिश्रण भाजलेलं आहे ते मिश्रण ह्या खजूरमध्ये टाकून घ्यायचं आहे. सर्व साहित्य आपण आता कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि परत सर्व खजूरमध्ये ड्रायफ्रूटचे जे आपण बारीक केलेलं आहे ते मिक्स करायचं आहे. एकजीव करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही आपल्याला लोच ठेवायची आहे. सर्व साहित्य एकजीव व्हायला 2 ते 3 मिनिटं लागतात. आता बघा साहित्य सगळं एकजीव झालेलं आहे, पण आपल्याला हे कोरडं वाटत आहे. मग असं कोरडे आपले लाडू बांधले जाणार नाही. तर मी ते कंडेन्स मिल्क घेत आहे. 4 चमचे इतकं मी कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे. तुमच्याकडे कंडेन्स मिल्क नसेल तर तुम्ही एक अर्धा कप दूध घालू शकता आणि परत आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तर चला आता आपण परत सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे. मी पुन्हा पुन्हा आठवण करून देत आहे की आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. गॅसची फ्लेम जर आपण वाढवली तर आपलं जे साहित्य आहे हे करपू शकतं. मंद आचेवरतीच मी सर्व साहित्य एकजीव करून घेतलेलं आहे. आता इथे 1 छोटा चमचा वेलची पावडर टाकून घेतलेली आहे आणि वेलची पावडरमुळे खूप सुंदर असा स्वाद येतो. मी मध्ये गॅस ऑफ केला होता. आता परत चालू केलेला आहे. मीडियम फ्लेमवरती नाही तर लोच फ्लेम ठेवायची आहे. आता मी ऑफ केलेला आहे गॅस. आता जे आपलं साहित्य आहे त्याला असा ओलसरपणा आलेला आहे आणि आता मी इथे पेपर कप घेतलेले आहे. ते माझ्याकडे ऑलरेडी घरामध्ये होते तेच घेतलेले आहेत. आणि आता मी इथे 1 चमचा घेतलेला आहे. म्हणजे एकाच मापाचे आपले सर्व लाडू यायला पाहिजे म्हणून मी असं चमचाचं एक मेजरमेंटसाठी घेतलेलं आहे. तुम्ही अंदाजेसुद्धा करू शकता. तर बघा अशा प्रकारे आता लाडू वळून घ्यायचं आहे. अगदी इझी हे लाडू वळले जातात. अगदी सर्व साहित्य गार झाल्यावर सुद्धा लाडू सहज वळले जातात. अशा प्रकारे आता मी लाडू वळून घेत आहे. इतके पटापट हे लाडू होतात. अजिबात वेळ लागत नाही आणि खायला तर खूपच छान लागतात. हेल्दी असे आपले लाडू तयार झालेले आहेत. लहान मुलं ड्रायफ्रूट खात नाही तर तुम्ही त्यांना असे लाडू जर दिले तर ते रोज लाडू खातील. रोज सकाळी 1 लाडू द्या आणि मुलांच्या बुद्धीला चालना द्या. लाडू केले. आता इथे मी थोडा वेगळ्या शेपमध्ये लाडू बनवत आहे. असे बर्फी टाईप आपण आता इथे मिठाई बनवून घ्यायची आहे. बघा असं लाडूला मी म्हणजे जे साहित्य होतं त्याला असं चमच्यामध्ये प्रेस करून घेतलेलं आहे आणि यामध्ये बघा मी अशा प्रकारे
पेपर कपवर ठेवून घ्यायचे आहे. बघा सणावाराला किंवा असं कोणाला द्यायलासुद्धा हे लाडू खूप छान आहेत. तर बाहेरून न आणता हे लाडू तुम्ही सहज घरी करू शकता. बघा किती सुंदर असे आपले लाडू झालेले आहेत. बघा इतके छान लाडू, मस्त असे लाडू घरी तयार केलेले आहेत. तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते. लाडू बघा किती सुपर सॉफ्ट झालेला आहे. मस्त असा लाडू आपला तयार झालेला आहे. हे बघा किती मस्त. अगदी सहज लाडू तुटत आहे. अजिबात कडक झालेला नाही. तर असे लाडू तुम्ही नक्की ट्राय करा. आणि बाजारामध्ये बघा असे बॉक्सेस मिळतात. तुम्हाला जर घरून व्यवसाय करायचा असेल किंवा कुणाला गिफ्ट द्यायचं असेल, तर असा बॉक्स आणून घ्यायचा आणि यामध्ये मिठाई ठेवायची आणि ती तुम्ही विकूही शकता किंवा कुणाला गिफ्ट द्यायची असली तर गिफ्टसुद्धा देऊ शकता. अशा प्रकारे बघा मी बॉक्समध्ये ठेवून घेतलेले आहेत. किती सुंदर दिसत आहे बॉक्समध्ये ठेवल्यावरती. असे बॉक्सेस आपल्याला मार्केटमध्ये छोट्या-मोठ्या साईजमध्ये मिळतात आणि त्यानुसार आपण ठेवून घ्यायचे आहे किंवा बॉक्सेस आणून घ्यायचे आहे आणि त्याचं रेट काढून आपण सेलसुद्धा करू शकतो. घर बसल्या हा व्यवसाय करू शकतात. कारण आजकाल लोकांना घरगुती वस्तू जास्त आवडतात. बाहेर खूप भेसळ होते आणि मग त्यासाठी लोकं घरगुती घ्यायला खूप उत्सुक असतात. इथे थोड्या गुलाब पाकळ्या घेतलेल्या आहे आणि त्या गुलाबाच्या पाकळ्या मी यावर डेकोरेशनसाठी टाकून घेतलेले आहेत. गुलाब पाकळ्यांमुळे याचं सौंदर्य अजूनच खुलून दिसत आहे. बघा किती छान दिसत आहे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबत जे बेल आयकॉन दिलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत.